नमस्कार मित्रांनो, घर बसल्या तुम्हालाही तुमच्या वोटर आय डीचं स्टेटस चेक करायचं असेल किंवा तुम्ही जर नवीन अप्लाय केलेले असेल, नवीन कार्ड कसं काढायचं मतदान कार्ड त्यासाठी, किंवा जे ऑलरेडी मतदान कार्ड आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले असतील, तुम्ही ॲड्रेस, फोटो, मोबाईल नंबर, आधार नंबर, नावात बदल, जन्मतारखेत बदल जर केलेला असेल तर त्याचं स्टेटस तुमचं ते रिजेक्ट झालंय, ॲक्सेप्ट झालंय, हे अगदी 2 मिनिटात कसं मोबाईलवरती पाहायचं त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. शेवटपर्यंत पहा. त्यासाठी सर्वप्रथम तर तुम्हाला हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळणार आहे, जे की समोर दिसत आहे तुम्हाला. हे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे मोबाईलमध्ये. तुम्हाला ओपन केल्यानंतर मित्रांनो असं इंटरफेस दिसणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम ऑप्शन आहे, तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे, त्याच्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन आहे तो निवडायचा आहे तुम्हाला, वोटर रजिस्ट्रेशन. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर समोर ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म, तुमच्या फॉर्मचं स्टेटस चेक करायचं ऑप्शन आहे. ते चेक जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जो रजिस्ट्रेशन रेफरन्स नंबर मिळालेला असतो, तुम्ही फॉर्म भरतेवेळी म्हणजे तुम्ही काही एडिट वगैरे केलेलं असेल तर ते एक रेफरन्स नंबर जनरेट होत असतो इलेक्शन विभागाकडून. तो नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथं टाकल्यानंतर खाली तुम्हाला स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडून तुम्ही बघू शकता इथं नंबर तुम्ही माझं आहे नंबर, त्याच्यामुळे मी इथं दाखवत आहे कसं नंबर असतं. तर तो नंबर इथं ट्रॅक स्टेटस, रेफरन्स नंबर आणि स्टेट निवडल्यानंतर खाली ट्रॅक स्टेटस हे जे ऑप्शन दिसत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं तुमचं स्टेटस दिसणार आहे मित्रांनो. 4 स्टेपमध्ये असतं. तुम्ही फॉर्म सबमिट केलेली तारीख दिसणार आहे इथं. त्यानंतर नंतरची प्रोसेस असते ते म्हणजे बूथ लेवल ऑफिसर, जे तालुका स्तरावरती ऑफिसर असतात त्यांच्याकडे हा फॉर्म जातो. तिथून सबमिट ॲक्सेप्ट झाल्यानंतर शेवटची जी प्रक्रिया असते ती असते ERO, इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर, यांच्याकडून अंतिम मान्यता भेटते आणि तुमचं वोटर आय डी रिजेक्ट किंवा ॲक्सेप्ट या दोन्हीपैकी एक यांच्यामार्फत केलं जातं मित्रांनो. जर आता माझे त्याच प्रोसेसला आलेलं आहे त्याच्यामुळं अजून ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट झालेलं नाही आहे, त्याच्यामुळं इथं स्टेटस कळत नाही आहे. पण तुम्ही असं अगदी घर बसल्या 2 मिनिटात तुम्हाला चेक करता येणार स्टेटस. आणि ॲक्सेप्ट जर झालं तर खाली लगेच तुमचं इपिक नंबर म्हणजे जे मतदान कार्ड नंबर असतो तो इथं दिसणार आहे. पण आता इथं शेवटची स्टेप राहिलेली आहे, तर मी घर बसल्या अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून हे स्टेटस चेक केलेलं आहे तुमच्यासमोर. तुम्हाला सुद्धा हे संपूर्ण प्रोसेस घर बसल्या करता येणार आहे, ते पण फक्त वोटर हेल्पलाईन या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा मदत होणार आहे. आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका चालू आहेत त्याच धर्तीवर काही जणांना ॲड्रेस शिफ्ट करायचा असतो, म्हणजे एका मतदारसंघातनं दुसऱ्या मतदारसंघामध्ये ट्रान्सफर करायचा असतो ॲड्रेस. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी चेंजेसचं ॲप्लिकेशन केलेलं असतं, ते सुद्धा घर बसल्या इथून चेक करू शकतात ॲक्सेप्ट झालेलं आहे किंवा रिजेक्ट झालेलं आहे. तर माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.